नमस्कार मंडळी, स्वागत आहे आमच्या कुधर्म कुळाचार या यूट्यूब चॅनलवरती। तर चला, आज आपण पाहणार आहोत अष्टविनायकापैकी चौथ्या गणपतीची कथा। हे स्थान आहे महड येथील श्री वरद विनायक। चला तर मग आपण कथा पाहूयात। फार प्राचीन काळची ही कथा। पृथ्वी तलावर कोणी एक राजा होऊन गेला। त्याचे नाव भीम असे होते। राजा दानशूर तसाच पराक्रमी होता। दुर्दैवाची गोष्ट अशी की राजाला पुत्रप्राप्ती झाली नव्हती, म्हणजे त्याला मूलबाळ काहीच नव्हते। राजा राणी सतत दुःखी कष्टी असत। विश्वामित्र ऋषींनी राजा राणीचे दुःख जाणले। विश्वामित्र राजाला म्हणाले, राजन, असा दुःखी का होतोस? अरे, प्राक्तनात असेल ते व्हायचेच। मी तुला एक एकाक्षर मंत्र सांगतो, त्याचा तू जप कर, तुझी मनोकामना पूर्ण होईल। राजाने विश्वामित्रांना वंदन केले, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्याने घोर तपश्चर्या सुरू केली। काही दिवस लोटले, महिने लोटले, वर्षे गेली। राजाची तपश्चर्या फळाला आली। त्याला पुत्ररत्न झाले। त्याचे रुक्मांगद असे नाव ठेवले। कालांतराने पित्याप्रमाणेच रुक्मांगद राज्यकारभार नेटका चालवू लागला। त्यानेही एकाक्षर मंत्र जपला। काही दिवसानंतरची कथा। एका सुप्रभाती रुक्मांगद शिकारीसाठी वनात गेला। विश्रांतीसाठी त्याने वाचनक्वी ऋषींच्या आश्रमाचा आश्रय घेतला। त्या ऋषींच्या पत्नीचे नाव मुकुंदा होते। ते तेजपुंज रुक्मांगदाला पाहून ऋषीपत्नी मुकुंदा हिच्या मनात काही विपरीत विचार आला। तिने रुक्मांगदाकडे काही विचित्र मागणी केली। परस्त्री व ती देखील एका ऋषीची पत्नी हे जाणून रुक्मांगदाने तिला स्पष्टपणे नकार दिला। अंतरी तळमळणारी मुकुंदा चिडली, संतापली। तिने रुक्मांगदाला शाप दिला। ती म्हणाली, तू कुष्ठरोगी होशील। मुकुंदाची शापवाणी उच्चारून होते न होतेच तोच रुक्मांगदाचे तेजस्वी शरीर कुष्ठरोगाने कुरूप दिसू लागले। कुरूप शरीराने ठिकठिकाणी भटकटणाऱ्या रुक्मांगदाला एकदा वाटेत नारदमुनी भेटले। ते म्हणाले, राजा, तुझा काहीच अपराध नाही, तू कदंब नगरीत जा, तेथील तीर्थात स्नान कर। रुक्मांगदाने नारदमुनींनी सांगितल्याप्रमाणे केले। चिंतामणी गणेशाची आराधना केली व तो कुष्ठरोगापासून मुक्त झाला। पूर्वीप्रमाणे तेजपुंज दिसू लागला। हे सर्व होण्यापूर्वी मध्यंतरीच्या काळात एक वेगळीच घटना घडली। कामविवल मुकुंदेची स्थिती लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे खोटे रूप धारण केले व त्या रूपात त्याने मुकुंदेची इच्छा पूर्ण केली। त्यापासून मुकुंदेला मुलगा झाला। तिने त्याचे नाव गृत्समद असे ठेवले। आपल्या मातेचे वर्तन ठीक नव्हते हे जाणून गृत्समद दुःखी असे। सतोदी ठिकठिकाणी त्याला अपमान सहन करावे लागे। लोकांची कुचेष्टा ऐकू लागे। गृत्समदाने रागाने मातेस शापवाणी उच्चारित म्हणले, तू पापाची कबुली देतेस तेव्हा त्या पापास शासन हवेच। तू खूप काटे असलेले झाड होशील, तेचे बोरीचे काटेरी झाड। आपण पापमुक्त झाले पाहिजे अशी इच्छा मनाशी बाळगून गृत्समदाने पुष्पक किंवा भद्रक अरण्यात तपश्चर्या सुरू केली। पायाच्या एका अंगठ्यावर उभे राहून सतत नाकाच्या शेंड्याकडे नजर ठेवून त्याने विनायकाची प्रार्थना केली। तपश्चर्याच्या काळात त्याने फक्त झाडाची वाळलेली पाने सेवन केली। विनायक गृत्समदास प्रसन्न झाले आणि वर माग म्हणाले। गृत्समद म्हणाले, हे गजानना, तू याच वनात राहावे व भक्तगणांची मनोकामना पूर्ण करावी एवढीच माझी इच्छा आहे। गणेशाने लागलीच तथास्तु असे म्हणले व गृत्समदास ब्रह्मज्ञान दिले। ते भद्रकवन म्हणजेच आजचे महड हे ठिकाण। वर देणारा विनायक तेथे वास्तव्य करून आहे। गृत्समदाला गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक मानले जाते। पुरातन काळात महडचे नाव मणिपूर वा मणिभद्रा असे होते। महडचा वरद विनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती आहे। हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात। श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे। कळसावर नागाची नक्षी आहे। या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे। एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली। त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली। तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय। मंदिरात दगडी महिरापासून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे। डाव्या सोंडीचे आहे। इसवी सन 1725 मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले। रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे। मित्रांनो, आपल्याला शक्य असल्यास आपण नक्की भेट द्या आणि अष्टविनायकांचे दर्शन करून या। धन्यवाद। तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमचा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।